हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. सकाळी 6ला उठले होते, चपातीचं वगैरे पीठ मळून ठेवलं आणि आम्ही दोघंही मॉर्निंग वॉकला आलो होतो. सकाळी मॉर्निंग वॉकला आलं की छान. आणि मॉर्निंग वॉक नंतर आल्यानंतर आंघोळीच्या अगोदर मी काय करते, बाहेरचं वगैरे काय झाडायचं असेल तर ते झाडून वगैरे घेते. कारण मग मला आंघोळी केल्यानंतर मग बाहेर हे झाडू वगैरे वाटत नाही. त्यामुळे म्हटलं की आंघोळीच्या अगोदर हे झाडून घ्यावं. झाडून घेतल्यानंतर आंघोळी केली आणि त्यानंतर माझं जे काही सकाळचं स्किन केअर रुटीन आहे ते मी इथं फॉलो करते. सगळ्यात अगोदर मी मॉइश्चरायझर लावते, त्यानंतर सनस्क्रीन लावते आणि लिप बाम. एवढंच हे काय माझं रुटीन असतं. नंतर बाळ उठल्यावर हे काही करायला भेटत नाही, जोपर्यंत तो नंतर झोपत नाही तोपर्यंत. म्हणून मी सकाळचं हे माझं नॉर्मल असं रुटीन जे काही आहे ते पटकन असं आवरून घेते. त्यानंतर मग मी किचनमध्ये आले. सगळ्यात अगोदर तर मी पाणी गरम करते. दिवसभरामध्ये जे काही विहानला गरम पाणी देते ते मी सकाळी एकदमच चांगलं उकळून ठेवते आणि त्याच्यानंतर त्याच्या एका कपामध्ये ओतून ठेवते. आणि सगळ्यात अगोदर तो उठला की मी ते कोमट पाणी मी त्याला देते आणि त्याच्यानंतर मीही ते कोमट पाणी सकाळी वॉकला जायच्या अगोदर थोडं पिते आणि आल्यानंतर मग निवांत बसून पिते. त्यानंतर जर वॉकला जायच्या अगोदर मी इथं चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं, ते फक्त आता नॉर्मल थोडंसं मळत आहे. आणि त्यानंतर मग मी इथं चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि मला फारशा चपात्या काही व्यवस्थित जमत नाहीत. किती प्रयत्न केला तरी त्या काही व्यवस्थित जमत नाहीत आणि मला फारशी चपाती आवडत नाही. त्यामुळे मला मग ते चपाती वगैरे करणं तेवढा इंटरेस्ट पण येत नाही. त्यानंतर मग मी इथं भाजी करायला घेतली आणि आज भाजीमध्ये मला करायची होती फ्लावरची भाजी. तर मला फ्लावर यांनी हा सकाळी छान नीट करून दिला होता. त्यानंतर मग मी इथं नॉर्मल आपलं जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता, टमॅटो आणि आपलं नॉर्मल बेसिक मसाले वगैरे टाकून इथं मी फ्लावरची भाजी बनवत आहे. आणि फ्लावर मी अगोदर थोडंसं गरम पाण्यामध्ये एक उकळी काढून घेते. म्हणजे कसं, फ्लावरमध्ये बरेच औषधं वगैरे मारलेले असतात ना, त्यामुळे मग मी नेहमी करायच्या अगोदर थोडंसं गरम पाण्यामध्ये एक उकळी काढूनच मग त्याची फ्लावरची भाजी बनवते. सो इथं सिंपल अशी मी फ्लावरची भाजी बनवली. त्यानंतर यांचा टिफिन भरला आणि चहा बनवायला घेतला. कारण थंडी असल्यामुळे थोडा तरी चहा लागतोच. किती जरी म्हटलं चहा पिणार नाही तरी काही ते पॉसिबल होत नाही. थोडा काही होईना मग आम्ही दोघांनीही चहा घेतला. आणि आज मी नाश्ता वगैरे काय बनवलं नव्हतं, कारण चहासोबत बिस्किट किंवा बाकी काय असेल ना खायला तर मग मी नाश्ता बनवते. आणि रोज रोज पोहे किंवा ते उपमा तेही नको वाटतं. निवांत कधी सुट्टी असेल तर तेव्हा मग मी आवर्जून असा काही वेगळा नाश्ता वगैरे बनवण्यासाठी घेते. आणि चहा वगैरे पिल्यानंतर मग मी ही भांडी घासायला घेतली. कारण मग नंतर एकदम सगळी भांडी घासायची म्हणजे खूप होतात, म्हणून मग मी जशी पडतील तशी भांडी घासत जाते. आणि मी इकडं भांडी घासत तोपर्यंत रात्रीचं दूध होतं ते मी गरम करायला ठेवलं होतं. आणि इथं बघू शकता ते दूध सगळं उतू गेलं होतं. असं ते म्हटलं काहीतरी शुभ होईल, असं म्हणतात ना, सकाळ सकाळी दूध उतू गेल्याने काहीतरी छान होतं. आणि तेवढ्यात इथं विहानही उठला होता. लगभग माझी सगळी कामं आवरली होती किचनमधली, म्हणजे मेन जी असतात ती. तेवढ्यात इथं विहानही उठला होता. आणि माझं पिल्लू ना रोज सकाळी उठलं की असा कधीही कुरकुर करत उठत नाही, तो छान हसतच उठतो. आणि त्याच्या उशाला बघत असतात तिथं 2-3 पॅन्टी ठेवलेल्या आहेत. तो सुसू करत नाही तरी मी झोपताना त्याच्याजवळ 1-2 पॅन्ट ठेवते. सकाळी उठल्यानंतरच सुसू करतो. कधी खूप थंडी असेल तर मग करतो तो. आणि मी त्याला पॅम्पर्स किंवा हगीज असं काहीच घालत नाही, कारण तो करत नाही तर उगाच कशाला घालून ठेवायचं. आणि हे चहा वगैरे घेतल्यानंतर ना असेच त्याच्याजवळ जाऊन पडले होते. तेवढ्यात मग तो उठलाच. आणि आता उठलाच आहे तर मग मीही मला बरं झालं म्हटलं, कारण हे जायच्या अगोदर त्याची बरीचशी कामं मला उरकून घेता येतात म्हणून. आणि विहान उठला ना की सगळ्यात अगोदर त्याच्याकडे थोडंसं अटेन्शन हवं असतं. म्हणजे त्याचं म्हणणं असतं की त्याच्यासोबत थोडीशी मस्ती करावी, खेळावी, मग तो छान खेळायला लागतो. तर मग मी हेच त्याच्याबरोबर करत आहे. मग तो थोडासा छान स्वतः खेळायला लागतो, त्याच्याबरोबर थोडीशी मस्ती करावी लागते. सो इथं आमच्या दोघांची छान अशी मस्ती चाललेली होती. 5, 6, 7. कुठं आहे विहान? विहान कुठं आहे? कुठं आहे विहान? चला आता ब्रश करा. गुड मॉर्निंग. सकाळ झाली ना आता ब्रश करायचं. हा चलो ब्रश करायचं आता. बाश झाली मस्ती. हा तर बघा, विहान उठला की त्याचं असं काहीतरी चालू असतं. आता त्याला सगळ्यात अगोदर काय, विहान काय करायला लागलास? हा काय करायला लागलास तू? हा
चढ तिथं चढ. हा चल आता बुडबुडू करायची आहे ना तुला? आंघोळ करणार ना तू? हा आंघोळी करणार ना तू? छान बसले. सो अगोदर आम्ही पॅकेट मधलं दूध घ्यायचो. आता म्हणजे हे इथं ह्याचं दूध लावलेलं आहे विह्यांसाठी म्हणून, नाही तर मग नॉर्मली आम्ही पॅकेट मधलं कधी लागेल तेव्हा असं घेऊन यायचो. आता विहांची आंघोळ वगैरे होईस तोपर्यंत इथं छान दूध तापतं. 10 वाजलेले आहेत आणि इथं विहांची आंघोळ झाली. आज त्याला थोडंसं म्हणजे लेट उठला तो, त्यामुळे थोडंसं आंघोळीला पण लेट झालेला आहे. आता त्याला थोडंसं कपडे घालून घेते पुसून वगैरे. हो का हाय कसं घे ना. हाय गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हॅलो काय. हाय उम्मा विहानीच. होय नवीन नवीन लेश. कुठे जायचंय तुला फिरायला? बघू. वा हे बघ छान छान आहे ना. इकडे बघ छान छान आहे ना. छान 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 आहे. छान छान केसाला करूया. सो इथं मी विहांसाठी ही दूध चपाती भिजवत आहे. चपाती थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि थोडंसं तुपामध्ये 2 सेकंड हे परत त्याच्यामध्ये दूध थोडंसं भिजवलेले ड्रायफ्रूट्स रात्रीच्या मिक्सरला बारीक करून घालते. तगत 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 तग काय विहान कुठं बसलायस तू? इकडे बघ. इथं बघ जरा. काय झालं? बोट अडकलं त्याच्यामध्ये. कुठं लागलं बघू. दाखव मला कुठं लागलं तुला. तुला खाता येणार आहे का? मी भरवते दे. आता नको बाया ड्रेस सगळा घाण करून घेशील. दे मी भरवते. दे हा एकच मिनिट थांबू मी भरवते. गरम आहे ना. मी देते थांब. अरे थांब मी देते. मी देते हा. असं छोटं छोटं करून देते. हे घे. तुला स्वतःलाच खायचंय. दर पटकन.
तिखट आहे हा, भाजीला नको हात लावू, मी भरवते. आता सगळे आपापल्या कामाला गेलेले आहेत. आता घरी फक्त मी आणि विहान तेवढंच आहोत. आणि आता आम्ही आमची राहिलेली सगळी बाकीची कामं मजा मस्ती करत दोघं जण आवरतो. अशी आम्हाला काही एवढी घाई नसते. सो थोडीशी विहानसोबत मजा मस्ती करत आम्ही सगळी कामं आवरतो. हो ना, हा मजा मस्ती करत आवरतो आम्ही आता बाकीची सगळी कामं. हो ना, हा असे थोडे थोडे मध्ये विहानचे खूप लाड करावे लागतात. काहीतरी असा सगळा घरी पसारा असतो. आता तो आम्ही आवरतो. किचन वगैरे पण मला आवरायचं आहे. सकाळी तसं मी एकदा आवरलेलं करते सगळं, त्याचं खाऊ वगैरे बनवून झाले ना की लास्ट मग आता सगळं किचन वगैरे धुवून घेते. त्याच्यानंतर मग त्याला झोपल्यानंतर परत त्याचं दुपारचं काय असेल ते खाऊ करताय का म्हणून. काय बोलायला लागलंस तू? फटके देणार मी तुला आता, ऐकलं नाहीस ना? बघ कसं बघतोस, कसं बघतोस. आणि हे ना मी त्या दिवशी याच्या दिवशी काढलेलं हे अजून असंच आहे. आता हे मला ठेवायचं आहे, पण मी ह्यांच्या समोर तो बॉक्स काढायलाच भीती वाटते म्हणून मी काढला नाहीये. तो झोपला की मग मी ते ठेवून देईन. हे सगळं तसंच पडलेलं आहे कारण मला ते व्यवस्थित आवरूनच ठेवायचं होतं म्हणून मग मी हे ठेवलं नाहीये. सो आता हे सगळ्यात अगोदर हे थोडंसं टेबल आवरून घेते. बाबू शांत बस ना थोडा वेळ. अरे चल घेऊन ये इकडं. आणि फक्त मी बेडशीट थोडंसं झाडून हेच घालत आहे कारण आठवड्यातून एकदा ते 2 तास मी ह्याच्यावर काहीतरी सांडलं की वगैरे मग मी हे चांगलं धुवून मग परत घालते. नॉर्मली फक्त मी हे असं घालत आहे. ठेवूया झोपला आहे. आता 5 मिनिटं झाले फक्त तो झोपला आहे. झोपत नव्हतं त्याला बरंच काय काय हे करून मी झोपवलं आहे. आता विहान झोपला तसं मी पटकन फरशी पुसून घेते आणि त्याच्या आंघोळी घातल्यानंतरचे काही कपडे असतात ते मी वॉश करून घेते. विहानसाठी ना मेथीचा राईस बनवायचा आहे. घरी मटार होते मग मटार पण मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. विहानसाठी आणि माझ्यासाठी नॉर्मल आम्ही दोघांसाठी असं काहीतरी बनवते मी दुपारच्या वेळेमध्ये. आता तो झोपला तेवढ्या वेळात मी हा राईस बनवून घेते.
कामं आवरलेली आहेत. सो आता थोडा वेळ मी निवांत असते. विहानी स्टील झोपलेला आहे आणि थोड्याशा ना गोष्टी सगळ्या एकत्र करून ठेवायच्या आहेत मला. म्हणजे मला कुठले कपडे घेऊन जायचे आहेत, कोणते नाही, ते सगळे मी एकत्र करून ठेवते. काय होतं, दर टाईमला जे घ्यायचे असतात ते इथंच ठेवून जाते आणि नको ते सगळे भरून घेऊन जाते आणि मग तिथं गेल्यावर मग हे की ते असं होऊन जातं माझं. तर त्यामुळे म्हटलं की थोडा वेळ असेल तेव्हा आता थोडं सगळं एकत्र करून ठेवते. म्हणजे मला जायच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी अशी एवढी गडबड होणार नाही, कारण बॅग वगैरे पॅकिंग म्हटलं तर हेच करतात. सो नॉर्मली असं माझं काहीसं रुटीन असतं. आता थोडंसं ब्लॉग वगैरे आहे तो एडिट करते किंवा मग काय वाचायचं असेल ते, किंवा मग स्वतःसाठी थोडासा वेळ देते. मला काय स्क्रब, फेस पॅक वगैरे असं काही लावायचं असेल तर ते वगैरे लावून घेते मी, किंवा मग अजून बाकी काय करायचं असेल तर त्या गोष्टी मग मी इथं थोडासा वेळ झोपला ना विहान की स्वतःसाठी देते, कारण त्याच्यासाठी मग पटपट मी कामं वगैरे आवरून घेते. सो नॉर्मली असं काहीतरी हे माझं मॉर्निंगचं रुटीन असतं. आय होप तुम्हाला माझं जर आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बाय बाय.